श्री गणेशाय नमः मंगलाचरणम्। ओम श्री गुरुदेव दत्त चरणं नमो नमः। ओम नवनाथ चरणं नमो नमः। प्रभु रामचंद्राय चरणं नमो नमः। ओम गोविंद गोपाल चरणं नमो नमः। ओम ब्रह्म विष्णु महेश्वराय चरणं नमो नमः। पार्वती लक्ष्मी सरस्वती चरणं नमो नमः। ओम सजयति सिंधूरवदनो देवोत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरेव तमसां राशिनाशेति विघ्नाम्। या कुन्दितशहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवेहा सदा वन्दिता सा मां पातो सरस्वती भगवती निहाशीष जाड्यापहा। ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम जय जयाजी पंढरीनाथा पुंडलीकवरदा रुक्मिणी कांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्याय रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करुण। स्वर्गी चरपटी नाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे हरिहरांची जिंकुनी कोटी पुढे लोभाची केली भेटी। गमन कळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा आव प्रेमान मनी कर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरवमान वामना ते भेटला भोगावतीची करुणी अंघोळी पुन्हा पातळा भूमंडळी यावर कथा पुढे कल्लोळी नवरसाते वाढिका असो आता रमा रमण ग्रंथावरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकिला वैभवे मशकतुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणे हृदयात। मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती सहस्रनयन तया प्रती घेऊन या बैसलाशी देवमंडळा सहस्रनयन घेऊन बैसलाशी कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमण अति तेजे मिरवला ऐशारिती पाकशासन बैसला शेवणी सभास्थान। मग बृहस्पतीशी विस्मय रत्न चरपट प्रताप सांगतसे आवय धाकुटे सान स्वरूप परिअर्का समान थोर प्रताप हरिहरादे करुणे लोप स्थापून गेला पुलेची तरी वाताकर्षण विद्या सबळ देव दानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना तरी या ते करुणी उपाव
साध्य करावे तुकी ठेव, या कर्माशी कोण लाघव, स्वीकारावे महाराजा, की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे, तो शेवणी सर्व कर्म महीवरी मिरवावे, असो या परियत्न करुण, भेट घ्यावी त्या गवसुण, परी ते जोगी तीव्रपणे, वर्तता ती सर्वदा, आतरी उगलीच घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयाशी निकट, परी काय चाळा मुची अलोट, कार्यार्थी भीड कोणती, तरी भिडेचे उपजेपण, उजेड पडेल दासत्वे करुण, तया मागे रानोरान अपारमयी हिंडावी, तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपा नवाळी, अमरपुरींची देवमंडळी तेजोयुक्त होईल, म्हणालायसे कासयाने आहा विपर्यासे घडोन, तरी मही होतो पुण्य पावन, आसन माझे घेतसे, तरी मी ते सावधान, करुणी रक्षितो आपुले आसन, तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागी, आईशे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती, म्हणे महाराजा नाथा प्रती, येथेच्या नावे महायत्ने, तरी तो यत्न म्हणशील कैसा, यत्न करावा सोमभासा, त्या निमित्ते नाथ राजसा, घेऊन यावे स्वर्गाशी, मग तो येथे आल्या पाठी, धावणे भक्तीच्या पार कोटी, मोह उपजवणी नाथा पोटी, कार्य साधुनी घेईजे, ऐशे बोलता तपोद्विज, परमतोषला मर राज, उपरी म्हणे महाराज कोणा पाठवो पाचाराया, यावरी बोले कचतात, हे महाराजा मरनाथ, मच्छिंद्र पिता अष्टवसूत, उपरी चरणामे मिरवितसे, उपरी चर जाता मही तळवटी, मच्छिंद्राचे घेल भेटी, सांगून त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्राम्मा बोधिल, तरी त्या ते पाचारुण, कार्यज्ञाचा वदुनी काम, विमानयान्यारूढ करुण, पाठवावा महाराजा, या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत, गौरवोनी तो त्या ते तुष्टचित्ती मिरवावा, तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट, संगमिता पात्रा लोट, प्रेम तोये भरले असे, तरी सुमुखाचे पडता जळ, कार्यशुक्तिका मुक्ता फळ, तू ते ओपील तपोबळ, नवनाथा नोनिया, मग तो मुक्त विंद विधी, लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी, मग ते रत्न कर्णविधी, स्वीकारी का महाराजा, ऐशी ऐकुनी गुरुवचन, परमतोषला सहस्त्रनयन, मग रथी मातली पाठवून, उपरीचरा पाचारी, उपरीचर येता वदे त्याते, म्हणे महाराजा कामना मनात, उदेली करो सोम मखाते, पूर्ण करे आता तू, त्रिविमान यानी करोन्यारोहण, जाऊन या पाही मच्छिंद्र नंदन, उपरी त्या ते सवे घेऊन,
जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित मिळवण्याने अमरपुरीत सोममखाचे सकळ कृत्य आताया हस्ते संपादून अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमान यानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगिका निपा गोपीचंद राजसुत जालिंदर अडभंगीनाथ तीर्थ स्नानी ऐक्य मेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात मग उठून मौळी चरणा ते समर्पित महाराजा. वसो भेटून बैसला सकळा मध्ये वेष्टून आम्लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांगितले म्हणे महाराजा हो शक्रा पोटी अर्थ उदेला मक कोटी तरी आपण नवही जेठी सहाय्य करावे कार्याशी बहुतापाशी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले म्हण उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्यपणे वदविले. मग जालिंदर कानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपी चंदमातेशी भेटून समागमे घेतली. उपरी विमान यानी होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वटसिद्ध नागनाथ पाहुण आरुळ केला विमानी. तेथून भरतरीचे करुणे काम विमान चालवितो इचल्या योमे तो गौतमी तिरी नातोत्तम जती भरतरी अवतरलासे. या परी तीर्थेकरिता महिपाटी मा सिद्ध जो नाथ चरपटी अवंतीशी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. तेथून पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाते झाले विमान याने ते रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी. सो नवनाथ परिवारा सहित तो विमान याने झाले स्थित 84 सिद्धा संवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी सामोराला वृत्रारे परमगौरवनी वागो तरी चरणावरी लोटला. सकळा करोने नमना नमन नेत सदना सहस्र वचन आपुल्यासने बैसवून षोडशोपचारे पूजिले. नवनाथा पाहोनी सकळ अमर मने संतोषले अपार तेज पाहो निगंभीर उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्धार्थ अर्थावा. मग वाचस्पत्याने मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरा पाळा एक मात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. आटव्य काना हे तुमची शीतल छाया भरित जळांचे तेथे न्यून्य साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरी चरव सुगंधर्व घेऊन पाहते झाले अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य होती करुण यज्ञारंभ मांडिला. दंपत्य वैसोनी सहस्र नयन
मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञाहुती नवही जन स्वाहा म्हणून कुंडी टाकिते. परी किलो तळेचे शिमेयात अट्टव्यवन होते अद्भुत. यज्ञ होता मिननाथ मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारोनी उपरी चिरतात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ. सिंहलद्वीपी मिननाथ कवन ग्रामी ठेविला. येरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत. अट्टव्यवन हे विख्यात विराजित. तरी किलो तळे सहित मिननाथ पाचारे तो आताची. मग उपरी चरवसु प्रत्यक्ष जाऊन मिननाथा स किलो तळा रत्न. पाचारून एक क्षण भेट केली उभयता. परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही. उपरी दारा सूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंग्याने अडबंगीनाथ मिरवत बैसविले समुदायात. यज्ञाहुती तयांच्या हस्ते स्वीकारित महाराजा. दानात यज्ञाहुती प्रवाहे चाले मच्छिंद्र जती. पुत्रमोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मिळनाथ वाचस्पती शक्राशी बोलत. म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरी चरवसू बैसवून पावार्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू. अमरपाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञ कंकण. वसु हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निजदृष्टी विलोकी. सर्व पदार्थानवन्यापण अंगे झिजेशचे नंदन. उदक पात मागता जाण सिद्ध होय पुढारा. खाद्य भोज षड्रसान्न करे आणि तसे पात्री वाढून. शेवटी शिनले जतीचे चरण निज हस्ते चुरतसे. ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन. हृदय भाविते यावरुण प्राण सांडी करावे. हिरेकडे मिननाथ सुताशी विद्याभ्यासित. तो समय जाणो निसाक्षेप. इंद्र मयूर वेशे नटलासी. निकट तरो शाखेवरती विद्याभ्यासित गुरु पंथी. तो अकस्मात वातास्र जपती. वाताकर्षण लाधले. दैवे सर्व तपराहाटी सकळ साधले हातवटी. उपरी वाताकर्षण विद्यापाठी वात प्रेरक अस्त्र लाधले. ऐशी विद्या होता सघन परम हरुषला सहस्र नयन. परीक संवत्सर होता यज्ञ अशीत तवरी. असो हवन अर्पण आहुती मख पावणे पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जते अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग उपरी त्रिदर्शनाथे पुजले अंग. वस्त्रभूषणे चांग देऊन या गौरविले. सकळा बैसवणे कनकासनी उभा राहिला जोडून पाणी. सर्वा शिवदे म्लान वदनी नातवचन माझे परीसा. माते घडला एक अन्याय तरी आपण सन करा समुदाय. म्या मुरवेश धरुणे माये अभ्यासिले विद्येते. मिनजतीचा प्रताप गण मज सापडले विद्यारत्न. तर या पुलावर त्या ते देऊन
सनातपणे मिरवावे. ऐशी बोलता मरणाथ सर्वाशी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपुणे परमचित्तांत शापवचन बोलता ते. म्हणते इंद्रा तो कृत्रिम आणले ठकवावया कारण. तरी चोरुने घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. ऐशी बोलता सकळ जती मग उपरी चरवसु वाचस्पती. गौरवने अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत. म्हणते महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलते तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तपाचरिता विद्या फळेल तत्वता. परिणात पंथी छळन होता पदरावरी पडेल. आयशे बोलोनी सकळ जती विमानारूढ झाले समजते. खाली उतरुणे महीवरती नाना तीर्थे ब्रह्मताती. ऐशे भ्रमण करिता जती तीर्थे झाले अप्रेमिती. या उपरी किलो तळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला. मग ते किलो तळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेम बिंदू आणून भोळविले नाथाशी. सवे घेऊन मिळनाथ विमानयाने झाले समस्त. खाली उतरवणे मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली. हेला पट्टणे मैनावती पोचवणे तीर्थ हिंडती. तेव्हा मिळनाते तीर्थक्षिती सिद्ध तीन निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकास उत्तम तीर्थे करीत ब्रह्मताते. एरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तप निश्चित तीव्रपणे आचरला. तरी ते आचरिता तीव्रपणे मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटला. मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलो भरवण. परींद्र हस्ते प्रवाही होण इंद्रायणी पडिले. ऐशे तप करोण स्वस्थानाशी इंद्र जाऊनी. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. मठीत राहिला कानिप जती उपरी मच्छिंद्राशी मायबाप म्हणती. जान पेर तो जालिंदर जते गर्भगिरी नांद तसे. त्याहुनी खालता गैबी पिर घैनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामीण. समाधी पर नागनाथ शेकी विटग्रामे मानव देशात. तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अळभंगी तीर्थ. गुप्ताद्यापी फिरता ते भरतरी राहिला पाताल भुवनी. मिनात गेला स्वर्ग लागोनी. गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला. गोपीचंदाने धर्मनाथ तो स्वसामर्थ्य गेले वैकुंठात. विमान पाठवणे मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नागपंत मिरवला. अति सामर्थ्याने इथून चरित्र झाले संपूर्ण.
सर्व नाथची महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवण. प्रथमाध्यायी गणपती स्तवन. सुंदरपणे मिरवले उपरे सांगुनी. रेत क्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिक श्रमाप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करुण. तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा. द्वितीय अध्यायी अत्री नंदन. विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थे जाऊन सिद्धार्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठण. अपार धन लाभेल संसारी जान. विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्री. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती. युद्धावर्तले श्वेत क्षिती. युद्ध करुणे उपरांती ऐक्य चित्ती झाले असे. याचे झालिया पठण. शत्रू होती लक्षण. मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टिबाधा झाली असोन अपकार होईल तेने. मूर्तिमंता मारुती करोनी रक्षण. राहे तया घरी सर्वदा. चतुर्थाध्यायी वदली कथा. अष्टभैरवाचा मुंडा समजता. रणे जिंकुण वसू सुता. ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठण करिता. चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवनी सर्वथा. निरंतर शांती भेटेल. पाचवे अध्यायीचे कथन. भूते घेतली प्रसन्न करुण. अष्टपती जिंकुण विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठण. भूत संचार नोहे त्या घरा कारण. आली असता जाती सोडून. परम त्रासे करुनिया. सहाव्या अध्यायात शिवास्त्र. कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त. वश झाली असे ती. तो अध्याय नित्य करिता पठण. शत्रु लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुणी म्हण. किंकर होईल द्वारेचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा. जिंकून वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गी पासावसची मच्छिंद्र नाथा. इचे समान झालीशी. ती कथा नित्य गाता ऐकता. लिप्त नोहे 84ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वथा. चिंता व्यथा हरतील. जकीन भया पासूनी. त्वरित मुक्त होईल जनीन. एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी. फळ प्राप्ती घेईजे. आठवे अध्यायी सकळ कथन. पशुपतरायाशी राम दर्शन. रणे मित्र राज जिंकोण केला प्रसन्न विद्येशी. तो अध्याय नित्य गाता ऐकता पुला. सखा देश वरता. तो गृहाशी उणी भेटेल तत्वता. चिंता व्यथा हरेल की. नववे अध्यायी कथन. गोरक्षाचा होनी जन्म.
उपरी शेवणी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला शे. तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्यार्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे. दशमाध्यायीचे कथन श्री देशी मच्छिंद्र नंदन. अंजनी सुतर्थी पाठवून अर्थ किलो तळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन. गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण. मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ. तो 11 अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीस भोगील की. 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला त्रिनंदन. उपरी कानिपाचा होणी जन्म विटंबिले देवासी. तो अध्याय करिता पठण क्षोभन पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होणे केले अचल सनाथ. ब्रह्मरूपे आगळे तरी तो अध्याय करिता पठण श्रीहत्येचे दोष सगण त्यांचे होणे सकळ निरसन. उद्धरील पूर्वजा 14 कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले पातले नेऊन. गुप्त निशी माझारी. तो अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन कानिपा मारुतीचे युद्ध कंदन. उपरी श्रीराज्यात जाऊन अतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्यकृत्य. शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदा ते. तरी तो अध्याय वाचिता नित्य दुःख स्वप्ना ते नाशिला. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून. उपरीनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला. तोच अध्याय पठन करिता योग साधेला चरता. दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंत पंथाला गेल तो. 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमे गोपीचंद जाऊन तपा पूर्ण भगिनी उठून तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्मत्या नाशेल सर्वथा. पूर्वज कुंभिपाके असता सुटका होईल तयांची. ऐकोनी 6व्यात गोरक्षा कारण
भेटला मारुती श्रीराम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठण, तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन, श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण, गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठन करिता गोड, लागले असेल अत्यंत वेळ, तरी ती चेष्टा जाऊनी धडा, होनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढले गोरक्ष नंदने, नाना परी बोधुनी म्हण, दुष्टकर्मा ते निवेटिले. तो अध्याय नित्य पठण करिता, नासेल बहुजन्मांची गोहत्या, निष्कलंका होणे चित्ता, तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरठी ग्रामी, गोरक्षे मिलनात मारोनी, पुन्हा उठविला मंत्रे करोनी, मच्छिंद्र मोहे करुनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता, पुत्रार्थिया पुत्र तत्वता, तो होईल विद्यावंत, विद्य जना मान्य की. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासी, अनेक केला ते उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव, अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ, जन्मोन आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठन करिता नित्य, बाळहत्या नाशील. बाळहत्या जन्मांतरी, तेने समस्त वांज होते नारी, तरी ते नाशेल संसारे, सुखी होणे बाळवाची. 25व्यात गंधर्व सुरोचन, रासब झाला शापे करुण, तरी तो अध्याय केलिया पठण, शाप वचन बाधेना, आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामना, पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गंधर्व गणगंधर्व झाला विक्रम सुत, आणि विक्रम भर्तरी सुत, एकचित्त भेटी होणे राहिले. तो अध्याय करिता पठण, गोहत्या जाती नासून, पोटी पाठी शत्रू संधान न राहे होनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसला राव विक्रम, भर्तरी पिंगलीचे होणे लग्न, दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठण, पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होणी भर्तृनाथ, पूर्ण तप आचरिला. तो अध्याय करिता श्रवण पठण, तया भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदारत सेवेशी. 29व्या अध्यायीचे चरित्र, भर्तरी होणे विरक्त पवित्र, गोरक्ष सांगती अत्री पुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण, सुटेल क्षय रोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ,
परी ते चरित्र पठन करिता आ तस्करी दृष्टी बंधन होय आ एकती साव्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र न चालते आ 32व्यात सुगम कथन आ मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन 12 वर्षे राज्य करोन पुत्र दिदला रेवतीशी त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहा कारण आ गणांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की आ 33व्यात गौर नंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्रासव स्वर्गाहून महीवरती उतरविले आ तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरशे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पिढा हरेल तयाची 34व्यात रेवण जन्म होणे भेट लागणे नंदन सहज सिद्धी कळा दावून गेला से महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश येऊन घेऊन येईल तो 35व्यात पूर्ण कथन आ रेवणे झाला विद्यावान दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळ्या निली विप्राची तरी ती कथा करिता पठण मा सिद्ध येईल उद्रा कारण 42 करुणे उदाहरण आगातील आख्यान लोकपरी 36व्यात पूर्व कथा जन्म झाला वट सिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला त्राता तयाचे मातेशी ती कथा करिता श्रवण पठण सर्पवृक्षी दंश जया कारण झाल्या विषांचे उत्तीर्ण श्रवण केले अध्यायतून 37व्यात अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसुत उपरी विद्या बळे मच्छिंद्रनाथ जिंकेले भिडोनी ती कथा करिता श्रवण पठण सदनान लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत 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 होऊन या 38व्यात चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझे करुणे संपन्न तीर्थावेळी धाडिला तरी कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठण तो योद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावोन जय घेऊन येईल की यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल 39व्या 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ
की 40वा एक परिसा की कामधेनू कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करुण त्याचे असत्य मानील जन तो निंदक याते दावी निंदुण तो अधिकारी विघ्नांचा लोकी परलोकी राहणार नाही परम सुखी निर्वंश पाहुनी शेवटी नरकी पचेल ग्रंथ निंदिता असा हा नोहे अगाहा नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमियागार परी पालटोने भाषांतर महाराष्ट्राक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडो निध्या की निंदा वचन विश्वासापर स्वार होणा मोक्ष मुक्काम करा की तरी हा ग्रंथ संग्रह करुण चमत्कार पाहावा पठण करुण हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुणे उगले चिघरे ठेवा विश्वास धरुनिया ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असते अति पवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठण करिता षण्मास मिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निहा संशय चित्ती पठण करुणे पहावे आया उपरे वाचिता नये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुने वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुने उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा हे मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग नवनाथ उडवणी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंडी सुत हेचे प्रार्थी मालून हरे देवा ते आशके 1741 प्रमार्थी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त जाहला तरी ओव्या सर्व नेमस्त 7,600 उपरी 80 दैदिप्यवंत ओव्या मंत्र अस्ति हा अध्याय वाचावयान बनेल जाशी तरी अध्यायातील 21 पठण करोने नाथ नामाशी कार्यकाज करावे असो आता भाव श्रोते असा असोत चिरंजीवा इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडीसुत मालून हरी हेची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत सर्वार्थी सर्वदा स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गुरुष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर चत्वरिशन्तीताध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति नवनाथ भक्तिसार समाप्त श्री गोरक्ष जालिंदर चर्पणनाथ आडभंगी कानिपा मचिंद्र राध्यान चौरंगी गिरे बाण
भर्तरी संज्ञा भूम्याम बुभूर्णवनाथ सिद्धाः श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु शुभं भवतो. ओम मच्छिंद्रनाथ महाराज की जय.